आहे सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार आहे। 24 डिसेंबरच्या आधी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र जरांगे पाटील डेडलाईनवर ठाम आहेत। त्यामुळे आज शिष्टमंडळ जेव्हा भेट घेईल जरांगे पाटलांची, तेव्हा जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असेल, कशा पद्धतीने चर्चा होईल आणि हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान जे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार आहे त्यामध्ये गिरीश महाजन आणि अन्य नेते सुद्धा जरांगेंना भेटणार असल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहे। सुधाकर, काय सांगाल? 24 डिसेंबर मराठा आरक्षणासाठीची डेडलाईन जवळ येते आणि त्याच बरोबर आता सरकारचे सुद्धा जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच फरा, आपण जर पाहिलं तर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आंतरवली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे आणि 24 डिसेंबरची जी डेडलाईन दिलेली आहे राज्य शासनाकडे, त्या डेडलाईनवर आज ही चर्चा होईल। राज्य सरकार या ठिकाणी शिष्टमंडळाच्या माध्यमातून अधिकचा वेळ वाढवून घेण्याची शक्यता या ठिकाणी बोलली जात आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलून फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही अधिकचा वेळ मागण्याची शक्यता शिष्टमंडळ या ठिकाणी करणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर आणखीही ठाम आहे। त्यामुळे आता शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात ही दुपारनंतर भेट होईल आणि या ठिकाणी चर्चा होईल। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील अधिकचा वेळ शासनाला देतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज त्याच आधी 12 वाजता दुपारी 12 वाजता गोदाकाठच्या 123 गावांची बैठक देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत याच आंतरवली सराटीमध्ये आहेत। त्यामुळे आता ही दोन्ही घटना जे आहेत ते या ठिकाणी आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 123 गावाच्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर सरकारचं जे शिष्टमंडळ आहे, गिरीश महाजन, अतुल सावे, मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे हे देखील आज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून फेब्रुवारी पर्यंत अधिकचा वेळ मागण्याची शक्यता आज या ठिकाणी बोललं जात आहे। निश्चितच सुधाकर, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।